नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. बघा, तर उद्या आहे 13 जानेवारी. उद्या सकाळी 9 वाजल्यापासून तुम्हाला पैसे जे आहेत ते यायला चालू होतील. तुमचा जानेवारीचा हप्ता आहे म्हणजे 7वा हप्ता जो आहे तो आता उद्यापासून यायला चालू होईल, कारण परवा आहे संक्रांत. त्यामुळे संक्रांतीच्या आधी महिलांची संक्रांत गोड व्हावी यासाठी सरकारने बँकांना तातडीचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला उद्याच सकाळी ठीक 9 वाजल्यापासून पैसे यायला चालू होतील. तुमचे जेवढे काही हप्ते राहिले असतील तेवढे सगळे तुमचे जानेवारीमध्ये येऊन जातील. तसेच तुम्हाला आता संक्रांतीचं काही स्पेशल गिफ्ट मिळणार आहे का? काही महिला, निवडक महिलांना संक्रांतीचं गिफ्ट मिळणार आहे. त्यांची यादी आणि त्यांचं काय गिफ्ट आहे, 2 ते 3 गिफ्ट आहेत. ते गिफ्ट मी तुम्हाला त्यांचं काय गिफ्ट आहे ते पण सांगणार आहे. तसेच तुम्हाला जर पैसे आले नसतील तर काय करायचं आहे तुम्हाला ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. संक्रांतीचा पण काही स्पेशल गिफ्ट आहेत ते पण सांगणार आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा, ठीक आहे. त्यामुळे बघा, आता 7वा जानेवारीचा हप्ता जो तो 7वा हप्ता आहे, सगळ्यांना माहिती आहे. तो पण तुम्हाला आता 1500 रुपयांनी येणार आहे, ठीक आहे. सध्या तरी 2100 रुपयाचं काहीच हे नाही आहे, GR वगैरे काय आलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला 1500 रुपयांनी हप्ता मिळून जाईल. आता बघा, ज्या महिलांना आतापर्यंत 1 पण रुपया आला नसेल त्यांना सगळ्यांना काय होईल, त्यांना त्यांचे जेवढे हप्ते राहिलेत ते हप्ते मिळून प्लस जानेवारी 7वा हप्ता असे मिळून सगळे पैसे एकसाथ जानेवारीचे येतील, ठीक आहे. त्यामुळे सगळे एकसाथ पैसे आले म्हणजे जानेवारीचाच हप्ता आणि प्लस मागचे हप्ते असे सगळे हप्ते त्यांना येऊन जातील. तसंच आता ज्या महिलांना फक्त डिसेंबरचा हप्ता उरला आहे, ठीक आहे, ज्या महिलांचा फक्त डिसेंबरचा हप्ता राहिला असेल त्या महिलांना डिसेंबर प्लस जानेवारी असे मिळून 3000 रुपये तुमच्या खात्यात पडून जातील, ठीक आहे. म्हणजे डिसेंबरचे 1500 आणि जानेवारीचे 1500 असे मिळून तुम्हाला 3000 रुपये तुमच्या खात्यात देतील. आणि ज्यांचे जुलैपासून हप्ते राहिले असतील त्यांचे जुलै ते जानेवारी जेवढे केवढे पैसे होतील 7 हप्त्याचे तेवढे पैसे तुमच्या खात्यात पडून जाणार आहेत, ठीक आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. प्रत्येक महिलेला पैसे येणार आहेत, प्रत्येक महिलेची संक्रांती गोड होणार आहे. त्यामुळे सरकारने बँकांना आदेश दिलेले आहेत की उद्याच पैसे महिलांच्या खात्यात पडावे, कारण परवा संक्रांत असल्यामुळे सगळ्या महिलांना संक्रांतीचं गिफ्ट हे द्यावं, लवकरात लवकर मिळावं, त्यांची संक्रांत गोड व्हावी. यामुळे उद्याच्या उद्या पैसे पडतील. पण त्याच्याआधी तुम्हाला काही कामं करायची आहेत ती मी सांगते तुम्हाला. आता ज्यांना हप्ते येत आहेत, ठीक आहे, ज्यांना आधी हप्ते आले त्यांचं काही टेन्शन नाही आहे की त्यांना इथून पुढे पण हप्ते येतीलच, कारण त्यांचा आधार सीडिंग आहे. त्यांना 1 हप्ता आला याचा अर्थ त्यांचा आधार सीडिंग आहे व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे, कागदपत्र व्यवस्थित आहे, सगळं आहे. पण ज्यांना आतापर्यंत 1 पण हप्ता आला नसेल, ठीक आहे, त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे, पुढे मी सांगते. ज्यांना आतापर्यंत 1ही हप्ता पडला नाही आहे, म्हणजे ज्यांनी फॉर्म भरला आहे, फॉर्म अप्रूव्ड आहे, त्यांच्यासाठी मी सांगते की आता तुम्हाला फॉर्म अप्रूव्ड जरी असेल तरी तुमचं आधार सीडिंग चेक करतात, कारण आता सध्या DBT अनेबल गरजेचं आहे, कारण DBTद्वारे पैसे ट्रान्सफर केले जाते योजनेचे कुठल्याही. त्यामुळे तुमचं आधार लिंक असलं पाहिजे कुठल्या तरी एका बँकेला. तर तुम्हाला ते चेक करायचं, तुम्ही केलं असेल मान्य आहे, पण तरी पण तुम्हाला एकदा चेक करायचं. कधी कधी इनॅक्टिव्ह होऊन जाते त्या गोष्टी, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला ते घर बसल्या तुम्ही चेक करू शकता. त्याचा व्हिडिओ पण आपल्या यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. स्टेप बाय स्टेप व्यवस्थित सांगितलेलं आहे मी की तुम्ही घर बसल्या 2 मिनिटात आधार सीडिंग कसं चेक करायचं ते पण सांगितलेलं आहे. पण बघा, तुम्हाला जरी बँकेत जाऊन तुम्ही पण चेक करू शकता, बँकेतल्या कर्मचाऱ्यांकडनं तुम्ही ते जाणून घेऊ शकता की आपलं जे आधार आहे ते कुठल्या बँकेला लिंक आहे. त्यामुळे तुम्हाला कळून पण जाईल की आपली कुठल्या बँकेत आपल्याला पैसे येणार आहेत, ठीक आहे. त्यामुळे त्या गोष्टी आहेत तुम्हाला जाऊन करायच्या आहेत, कारण त्याच्याशिवाय पैसे येणार नाहीत. तुमचं फॉर्म किती पण अप्रूव्ड असू दे, तुमचं कागदपत्र किती पण क्लिअर असू दे, पण आधार सीडिंग नसेल तर मात्र पैसे येत नाहीत, ठीक आहे. ह्या गोष्टी आहेत. तसंच बघा, काही संक्रांतीचे गिफ्ट आहेत महिलांना, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. 2-3 गिफ्ट्स आहेत ते मी तुम्हाला सांगते. व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, मी सांगणार आहे मध्ये, ठीक आहे. आता बघा, ज्या महिलांना आता काय, आता अशा काही महिला ज्या आहेत ज्या आता इथून पुढे योजनेतनं कट होतील, त्यांची नावं त्यांची कसं चेक करायचं की आपण योजनेत कट होणार आहोत की नाही ते पण मी तुम्हाला सांगणार. काही निकष आहेत, त्या निकषाच्या बाहेर जर तुम्ही असाल किंवा निकषात बसत नसाल तर तुमचेही पैसे कट होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला जर आतापर्यंत 1 पण हप्ता आला नसेल किंवा इथून पुढे जानेवारीमध्ये पण 1 पण हप्ता आला नसेल तर समजून जा की तुमचे नावं जी आहेत ती कट झालेली आहेत, ठीक आहे. तर आता आपण पाहूयात काय आहेत निकष. बघा, पहिला निकष म्हणजे तुमच्या घरात 4 चाकी असेल, ठीक आहे. तुमच्या घरात 4 चाकी असेल तर तुम्हाला इथून पुढे 1 हप्ता मिळणार नाही. तुमचा फॉर्म अप्रूव्ड असेल, सगळं असेल व्यवस्थित, तरी पण तुम्हाला इथून पुढचे पैसे जे आहेत ते बंद होतील. मागचे पैसे आले असतील, ठीक आहे, ते पण तुम्हाला परत करून घ्यावे लागतील किंवा परत द्यावे लागतील, ठीक आहे. हे झालं 4 चाकीचं. तुमच्या घरात जर कोणी सरकारी नोकरी करत असेल तरी पण तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे. तुमच्या घरात कोणी आमदार खासदार असतील त्यांना पण असतील तरी पण त्या घरातील महिलांना जो आहे तो लाभ घेता येणार नाही इथून पुढे, कारण आता सरकारने पूर्ण सगळ्या माहिती जी आहे ती मागवलेली आहे. डेटाबेसमध्ये जी माहिती सेव्ह असते आपली वेगवेगळ्या ठिकाणी, तसेच RTOकडनं माहिती मागवली. RTOमध्ये त्यांना 4 चाकी वाहन आहे का नाही कुठल्या कुटुंबात ते चेक करता येईल, आणि त्यामुळे त्या कुटुंबातील महिलांचे जे पैसे आहेत त्या तिथून पुढे बंद होतील. कारण काय होतं, अपात्र बहिणी पण या ज्या आहेत त्यांनी फॉर्म भरलेले आहेत, पात्र नसताना पण त्यांना पण पैसे मिळत आहेत. त्याच्यामुळे पात्र बहिणी यापासून वंचित राहतात. म्हणून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की आता ज्या तक्रारी येतील त्या तक्रारीद्वारे आपण महिलांचे जे अर्जांची छाननी जी आहे ती करणार आहोत, ठीक आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यातनं तक्रारी येतील, ज्या महिलांच्या तक्रारी येतील त्यांचेच अर्ज तपासण्यात येतील. सरसकट तपासणी होणार नाही आहे, पण काही 4-5 ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या जिल्ह्यातल्या
तसेच त्या जिल्ह्यात त्या अर्जांची पडताळणी होतात. बघा पुणे, वर्धा या जिल्हा लातूर या जिल्ह्यातून काही तक्रारी आल्या त्याच्यामुळे त्या जिल्ह्यातील महिलांची जी आहे ती अर्जांची छाननी केली जाऊ शकते. ठीक आहे. त्यामुळे साधारण 60 लाख महिला ज्या आहेत त्या योजनेतनं बाद होतील असं शक्यता वर्तवली गेलेली आहे. त्यामुळे 60 लाख महिलांचे पैसे इथून पुढे बंद होणार आहेत. त्यात तुमचं पण असू शकतं जर तुम्ही निकषात बसत नसाल तरच. ठीक आहे. आता हे थोडे निकष झाले. अजून निकष म्हणजे जर तुमच्या घरात कोणी सेवानिवृत्त सरकारी नोकरीत असतील आणि ते सेवानिवृत्त असतील आणि त्यांची पेन्शन चालू असेल, ठीक आहे, तर तरी पण तुम्ही अपात्र ठरणार आहात. ठीक आहे. ह्या गोष्टी आहेत. तसेच तुमच्या घरातली कोणताही व्यक्ती जर इन्कम टॅक्स आयकरदाता असेल, इन्कम टॅक्स भरत असेल, तरी पण त्या व्यक्ती जर असेल तर त्या घरातील कुटुंबातील महिलेला योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे तुमच्या घरातला कोणी पण इन्कम टॅक्स भरत असेल तर मात्र तुम्हाला योजनेचा फायदा घेता येणार नाही आहे. बघा ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तसंच बघा नवीन एक निकष आलेला आहे. तो निकष म्हणजे तुमचं आधार कार्डवरचं नाव म्हणजे स्पेलिंग तुमच्या नावाचं आणि जर बँक खात्यावरचं जे नाव आहे ते सेम असलं पाहिजे एक्झॅक्टली. त्याच्यामध्ये कुठलंही स्पेलिंग जरी मिसमॅच असेल तरी तुम्हाला इथून पुढे लाभ त्यांचे पैसे जे आहेत ते बंद होणार आहेत. ठीक आहे. त्याची तपासणी पूर्ण केली जाणार आहे. तर या गोष्टी बघा तुम्हाला पण बघा वाटत असेल की आपण पण अपात्र असेल तर मग तुम्हाला पैसे परत करावे लागतील. कारण जर पैसे परत नाही केले तर मात्र तुमच्यावर कडक कारवाई होऊ शकते असं म्हणणं आहे. ठीक आहे. आणि बऱ्याच महिन्याने पैसे पण परत केलेले आहेत. तुम्हाला पण वाटत असेल की आपण अपात्र आहोत किंवा आपण निकषात बसत नाही, तुम्ही पण पैसे परत करू शकता. आता बघा हे झालं सगळं. आता बघा संक्रांतीचे काही गिफ्ट आहेत का ते मिळणार आहेत. बघू. पहिलं संक्रांतीचं गिफ्ट म्हणजे तुम्हाला सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत लवकरात लवकर. बघा सगळ्यांना माहिती आहे की अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आपल्याला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतात. ठीक आहे. त्याचे पैसे म्हणजे 830 रुपये प्रत्येकी एका सिलेंडरचे 830 रुपये. ठीक आहे. त्यामुळे त्या महिलांना पण संक्रांतीचं गिफ्ट जे आहे ते मिळणार आहे. त्यांना 3 वर्षात 3 सिलेंडर आता मोफत मिळणार आहे. ठीक आहे. त्याचे पैसे पण लवकरच यायला चालू होतील. मध्यंतरी ह्याच्यामुळे काय म्हणू आपण आचारसंहितेमुळे पैसे थांबले होते प्रत्येक योजनेचे सगळ्याच योजनेचे. त्यामुळे त्यांचे पण पैसे आता चालू होतील. लवकरच त्यांना पैसे येतील. त्यामुळे त्याचे पण आहे. तसेच बघा महाराष्ट्रात आपले देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी 20 लाख घरे मंजूर करून घेतले आहेत. म्हणजे घरकुल आवास योजनेअंतर्गत ही जी घरकुल आवास योजना ती पंतप्रधानांनी काढलेली होती. तर त्या अंतर्गत लाडक्या बहिणीसाठी 20 लाख रुपयांची तरतूद जाहीर केलेली आहे. ठीक आहे. त्यांची मागणी केलेली आहे. तर ती पण मागणी मान्य झालेली आहे. त्यामुळे बघा आता लाडक्या बहिणीला स्वतःच्या हक्काची घरं मिळणार आहेत. 20 लाख लाडक्या बहिणींना स्वतःच्या हक्काची घरं मिळणार आहेत. ही जर दुसरी संक्रांतीचं गिफ्ट. ठीक आहे. बघा तसेच लेक लाडकी योजना पण आलेली आहे. त्यामध्ये लेकींना 1 लाख रुपयांपर्यंत मिळतं मदत. ठीक आहे. त्याचा व्हिडिओ पण सविस्तर व्हिडिओ आहे. त्याची पात्रता वगैरे सगळं त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे. तिथून जाऊन बघू शकता. लेक लाडकी योजना पण खूप उपयोगी आहे आपल्या मुलींसाठी. ज्यांच्या घरात मुली आहेत त्यांना 18 वर्षापर्यंत 18 वर्ष झाल्यावर त्यांना 1 लाख रुपये मिळणार आहेत. ते कसे मिळणार, त्याची पात्रता काय असणार आहे ते सगळं मी त्या व्हिडिओमध्ये टाकलं आहे. तर व्हिडिओ जाऊन बघू शकता. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्हाला अर्ज कुठे करायचं ते पण कळणार आहे. सगळं त्यात कळणार आहे. ठीक आहे. तर बघा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला काही ह्याच्यात क्वेश्चन असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कारण कमेंट खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे बाकीच्या महिलांना पण त्याची माहिती कळत असते. कोणाला एखादा डाऊट आला तर तो डाऊट बऱ्याच महिलांना सेम असू शकतो. ठीक आहे. तर नक्की आता उद्या तुम्हाला फोन चेक करत राहायचं आहे. उद्या कधी पण पैसे पडू शकतात. 9 वाजल्यापासून तुम्ही तुमचा मोबाईल चेक करू शकता. SMS चेक करू शकता. ठीक आहे. त्यामुळे SMS चेक करत राहा. पैसे आले की कमेंटमध्ये नक्की सांगा की जानेवारीचा हप्ता आलेला आहे असं म्हणून. ठीक आहे. तर अजून काही तुमचे क्वेश्चन असेल तर कमेंट करा. आणि तुम्हाला जर कधी कधी SMS येत नसेल तर तुम्ही बँकेचं स्टेटमेंट चेक करू शकता. बँकेचे ॲप्स आहेत. प्रत्येक बँकेची माहिती आहे सगळ्यांना. त्या ॲपद्वारे तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमची संक्रांती गोड जाओ. ठीक आहे. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.